दिवसामध्ये कुंभोली संघाला पराभूत केलं. त्याच्यानंतर पाम संघाला या संघाने पराभूत केलं. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र आता त्यांना फलंदाजी करण्यासाठी सज्ज केलंय. निखिल आणि उत्कर्ष फलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकाचे हे सामने असतील. 3 षटकाचे हे सामने असतील. उत्कर्ष आणि आपण पाहतोय मिस्टर किशोर उत्कर्ष आणि निखिल यांना आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर दाखल झालाय. आणि किशोर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम दरम्यान एक खुशखबर आपल्या समोर इथे मात्र येताना पाहायला मिळते. येत्या नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आल्लेवाडीच्या मैदानावर 50,000, 25,000 आणि 15,000 अशा मात्र सामने उतरवण्यात येणार आहेत. आपण पाहिलं की टिकू यांच्या माध्यमातून या सामन्याचं आयोजन केलं जाईल. दरम्यान आता किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू त्यांच्या माध्यमातून यावेळेस हाताळला गेलाय. आणि पहिल्या चेंडूच्या मागे आपण पाहिलं की एक धावसंख्या इथे मात्र लगावली जाताना पाहायला मिळते. निखिलजी पाटील कुरगाव आपण जिथे कुठे असाल त्यांनी मात्र मुख्य व्यासपीठावर इथे मात्र उपस्थित राहायचंय. आपण न पाहिलं पहिला चेंडू एक धाव तदनंतर मात्र निर्धाव चेंडू इंट्रोड्यूस झालाय. या 2 चेंडूच्या अखेरीस आपण पाहतोय की 1 धाव आली आहे. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धाबेनिशी संघाची धावसंख्या पण पुढे सरसावते आणि धावफलकावर लगावली जाते 2 या आकड्यावर. यावेळेस अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी इथे मात्र इंट्रोड्यूस केली गेली. त्यावर मात्र कुठलाही फटका खेळामध्ये अपयशी ठरताना आपण पाहिलं. मिस्टर निखिल यांना यावेळेस अल्टी पलटीचा फटका खेळायचा होता. मात्र फटका फसतोय. त्याच्या खाली आपण पाहिलं की क्षेत्ररक्षक तैनात झालाय. त्यानंतर एक चांगला झेल तिथे टिपला जाताना पाहायला मिळतोय. आता आपण वळूयात डीजेच्या दिशेने. इथे आपल्या सोबत जोडले जातील डीजे हॉर्ज. डीजे आपण तपेश यांना पाहिलं की गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी 4 चांद लावण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. मात्र आता फलंदाजीमध्ये आपलं कार्य, आपली क्षमता, आपलं कौशल्य दाखवण्याची इथे मात्र सुवर्ण संधी दावडून आली आहे. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर तपेश. पुढचा सामना होणार आहे एमसीसी मुरबे विपक्ष चतुर्थी मुरबे विपक्ष टिंबी यंगस्टार. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे.
यावेळेस पाहिलं की अप्रतिम डिलिव्हरी इथे मात्र डिलिव्हर करण्यात आली. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आतापर्यंत या षटकातले 6 चेंडू हाताळून झालेत आणि 6 चेंडूचा विचार करत झालं तर धावसंख्या आपण पाहतोय 3 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ज्याच्या वेळेस दांडी संघाचं नाव घेतलं जातं त्याच्या वेळेस आपण पाहतोय की यंगचीवर दांडी त्याच्यानंतर आपण कित्येक दांडीचे संघ पाहिले. आज मात्र अप्रतिम दांडीचा संघ खेळताना पाहतोय. कोळी बॉईज दांडी आणि अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून इथे मात्र डिलिव्हर करताना आपण त्यांना पाहतोय. सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन आपण पाहतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय गोलंदाज मिस्टर विशल निखिलजी पाटील कुरगाव यांचं इथं मात्र यथोचित स्वागत सत्कार करताना आपण पाहतोय. मिस्टर सागरजी विश्वास सरांना याच मध्ये आपण पाहिलं की एकच धाव एकच धाव सहजरित्या पूर्ण होईल. यावेळेस फटका बसतोय. गोलंदाज आपण पाहतोय चेंडूच्या खाली पोहोचेल. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा संधी यावेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. मात्र संधीच यावेळेस मात्र कोळसा झालाय आणि झेल यावेळेस सोडला गेलाय आणि जीवनदान इथे मात्र देताना पाहायला मिळतो मिस्टर तपेश यांना. धनंजय अजूनही षटक पेंडिंग आहे. मिस्टर हर्ष अति घाई संघटनात नाही अशा प्रकारचं आता आपला कार्य चाललंय. आपण पाहिलं की आता अप्रतिम डिलिव्हरी इथे मात्र डिलिव्हर करताना पाहायला भेटतोय. काय क्लास आपला दर्जा इथे मात्र दाखवतोय गोलंदाज मिस्टर विशाल. अप्रतिम आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकातले. यावेळेस फटका फसतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र झाले तैनात आणि त्यांच्या हातून यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम झेल इथे मात्र टिपला गेलाय आणि डगआउटच्या दिशेने यावेळी जाताना पाहायला मिळतोय मिस्टर उत्कर्ष. चला धन्यवाद डीजे. अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय. संघ कोळी बॉईज दांडी आपल्या समोर आपल्या मेगा स्क्रीनवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. त्यांच्या समोर आपण नवापूर ब चा संघ इथे मात्र पाहतोय. नवापूर अ चा संघ आपण पाहिलं तर परेश आरेकरच्या षटकामध्ये अप्रतिम खेळी केली कृपेश यांनी फार पास्तर संघाच्या माध्यमातून आणि त्यांना स्पर्धेच्या बाहेर ढकलण्याचं कार्य केलं. तसं तर नवापूर ब संघाने त्यांचा मात्र कमबॅक इथे मात्र अप्रतिम पद्धतीत करताना पाहायला मिळाला. मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता मात्र स्तब्ध स्थिर आणि शांत ठेवण्याचं कार्य यावेळेस गोलंदाज विशालांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. 2 षटक झाले समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या 3च्या सरासरीने 6 याकडे जाऊन पोहोचली आहे. चला डीजे होऊन जाऊ द्या. डीजे चला चतुर्थ संघ आपला कर्णधार आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला चतुर्थी संघ फर्स्ट बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचंय. एमबी यंगस्टार संघाचा कर्णधार इथे मात्र आपल्यापर्यंत पोहोचेल.
आणि नाणेफेकीचं कौल इथे मात्र केलं जाईल. चला टिंबी संघ सर्वेश जी संख्ये आपण लगेचच नाणेफेकीचं कौल करण्यासाठी इथे मात्र टॉस का बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट पॉवरफुल झालाय आणि चेंडूला पोहोचवलंय मिस्टर तपेश याने. वन बाउन्स सीमा पार आलाय. विठ्ठल रखुमाई चषक चौकार 4. रणजे आपण पाहिलं की 2 षटकामध्ये हात बांधून ठेवले होते, मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं की आमंत्रित केलं ओमकार यांना. त्याचनंतर ओमकार यांच्या पहिल्या चेंडूवर यावेळेस हात खोलण्याचं कार्य केलंय आणि चेंडूला रिव्हर्स स्वीपच्या साह्याने पोहोचवलं जाताना पाहायला मिळतंय. आउट ऑफ द पाक सीमा पार चौकार 4 धावा. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता, मात्र क्षेत्ररक्षकाने डिस्टन्स कव्हर करून यावेळेस अप्रतिम झेल टिपला जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे आणि गडी बाद झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 10 या आकड्यावर. थोडी ओळखण्यात मात्र चूक झाली आहे, मात्र आमच्या पंच आम्हाला सांगतात की अंगी इथे मात्र आपल्याला ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळतोय आणि अंगी ज्या ज्या वेळेस आपल्याला ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळतोय त्या त्या वेळेस चित्त्याची रणगती आणि आपण पाहतोय की माणसाची हुशारी इथे मात्र दोन्ही एकत्रितरित्या पाहायला मिळते आणि तेच इथे मात्र सिद्ध करून दाखवताना पाहायला मिळतोय मिस्टर अंगी. म्हणजेच कोळी बॉईज दांडी संघाच्या माध्यमातून आपण अंगी यांना सुद्धा पाहतोय. त्यावेळेस पुढचा चेंडू हलटी पलटी रिव्हर्सचा फटका डोक्यावरून निघून जाईल, मात्र आपण बाउंड्री लाईनच्या समोर पाहतोय की अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय आणि 2 धावा या सहजरित्या इथे मात्र पूर्ण झालेला पाहायला मिळतोय. या 2 धावनीशी आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 to 12. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत, अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल नवापूर बचा संघ. नवापूर ब म्हटलं की एक आक्रमक गोलंदाजीचा संघ. यावेळेस ज्याची आवश्यकता होती तोच फटका इथे मात्र आपल्या पेटाड्यातून काढलाय, चेंडूला पोहोचवलाय. पुलचा फटका हालाय पॉवरफुल, चेंडूला पोहोचवतोय सीमा पार षटकार. हालाय विठ्ठल रखुमाई चषक षटकार 6. आपण पाहिलं की पहिला दिवस मुरबे गट मर्यादित होता, तदनंतर आपण पाहिलं की एक गाव एक संघ ओपन हाफ आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर मात्र तिसरा दिवस आपण पाहिलं की वंजारी समाज मर्यादित सामने आपण पाहिले. त्याचनंतर आजच्या दिवसामध्ये आपण ओपन सामने, त्यासोबतच शेवटच्या दिवसामध्ये सेमीफायनल आणि फायनलचे सामने आपल्या भेटीला येणार आहेत. आजच्या दिवसातला आज लीग मॅच मधला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. त्याचनंतर आपण पुढचा सामना पाहणार आहोत मुरबे गटातील एक संघ, त्याचनंतर वंजारी समाज गटातील एक संघ, म्हणजेच चतुर्थी विपक्ष टीएमबी यंगस्टार. चला टीएमबी यंगस्टार शेवटचा कॉल आपल्याला असेल, आपण आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सर्वेश चतुर्थी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला होता, मात्र तुमची अनअवेलेबिलिटी ते आपल्याला पाहायला मिळाली, म्हणून चतुर्थी संघाचा कर्णधार इथून मात्र प्रस्थान केलं गेलं. चला चतुर्थी संघ कर्णधार पाठवायचा आहे. सर्वेश इथे उपस्थित झाला आहे. चला चतुर्थी संघ लगेचच आपण आपला
कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि आता मात्र नाणेफेकीसाठी माझे सहयोगी मित्र प्रथमचे घरत आपल्यासोबत जोडले जातील. आपण त्यांच्याकडून नाणेफेकीचा कॉल इथे मात्र करून घेणार आहोत. यावेळेस बॅक टू बॅक हा येतोय दुसरा मोठा हिट, चेंडूला पुन्हा एकदा पोहोचवतोय लॉंग लेग सॉरी फाईन लेग हॉटेलच्या बाहेर. ह्याला आहे विठ्ठल कुमार षटकार 6 धावा. थँक्यू. एक मिनिट प्रीतम, चला टीम मिटिंग आपण बाहेर करायची आहे, प्लीज सहकार्य करायचं. चला लगेचच आपण बाहेर जायचं, मैदानात तपास सोडायचं. टीम मिटिंग मैदानाच्या बाहेर करायची आहे. चला आपण आता टॉस्का बॉक्स जोडणार आहोत, तिथे आपल्यासोबत जोडले जातील मिस्टर प्रीतम जिग्रत सर. टॉस केला जातोय. पहिली सेमीफायनल कुंभवली विठ्ठल रखुमाई. टॉस जिंकलाय काय घेणार? क्षेत्ररक्षक. असं वाटतं इकडे खेळल्यानंतर मोरबे गट ठेवण्यात आला, कुंभवली गावासाठी काय म्हणणार? मी अगोदर पण बोललेलो की मुरबा गट ठेवल्याबद्दल चिराग सर यांचं धन्यवाद. आणि नाईट टुर्नामेंट चांगले झालेलं. बेस्ट लक तुमच्यासाठी. अगदी सेमीफायनल आहे. सर्वेश, टॉस गमावलाय, बॅटिंग आलाय, किती धावेचा प्रयत्न असेल? धावा तर आता जितकी निघेल तितकी कमीच आहेत. बॅटिंग बॉलिंग जे भेटेल ते आपल्याला करावंच लागेल आता. नाही, खऱ्या अर्थाने कालचा खेळ तुझा खूप चांगला पाहायला मिळाला. बंजारी समाज गट देखील ठेवण्यात आलं. ऑर्गनायझर बद्दल काय म्हणणार? खूप चांगलं आयोजन केलंय. बघायला गेलं तर मी पण ऑर्गनायझर कमिटीमध्येच आहे. चांगलेच सर्व माझे मित्रच आहेत आणि त्यांनी खरंच चांगलं ऑर्गनाईज केलंय. अशा प्रकारे मला वाटतं पुढच्या वर्षी पण करावं हीच माझी अपेक्षा. यस, पुढच्या वर्षी देखील होणार आहे आणि बेस्ट लक तुम्हाला सेमीफायनलसाठी. पुढच्या वर्षी तब्बल 1 लाखाची स्पर्धा या मैदानावर ऑर्गनायझर टीम कडून. आणि जी स्पर्धा आहे त्याचं रूपरेखा ती पोहोचवली जाईल. पॅनल कसे ठेवले जातील, 32 टीम घेतल्या जातील का समाजाचा पॅनल असेल, हे सर्व तुम्हाला तेव्हा कळवलं जाईल. जाऊया आता सध्या तरी ऑन गोईंग मॅच कडे, जिथे आपल्या समोर कौशलजी संख्ये जोडले जातील. आपण धावसंख्येचा विचार करत झाला तर धावसंख्या आपण पाहतोय 26 धावाचं लक्ष इथे मात्र समोर ठेवलं गेलंय. म्हणजेच 18 चेंडू लिगल चेंडू टाकले जातील आणि 18 चेंडू मध्ये धावसंख्या आता मात्र पूर्ण करावी लागेल 26. म्हणजे डिस्टन्स हा 8 धावायचा आहे. अशाच प्रकारची आपण पाहिलं की कुंभोली अगेन्स्ट मध्ये सुद्धा 26 धावाचं लक्ष होतं, मात्र तो सामना कुंभोली संघाने गमावलाय. आता मात्र समोर कुंभोली संघ नसून समोर संघ आपण पाहतोय होळी बॉईज दांडीचा संघ. अंगी सारखा चांगला फलंदाज सदर आपण पाहतोय. आता सलामीवीर समीर आणि यज्ञेश सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि पहिला गोलंदाज भौमिक आपल्या समोर इंट्रोड्यूस केला गेलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. एक उंच असा खेळाडू, उंच असा गोलंदाज आपल्या समोर आपल्या मेगा स्क्रीनवर इथे मात्र पाहायला मिळतोय. आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई चषक 2026 पहिला चेंडू. लेट्स प्ले. यस, पहिल्या चेंडू मध्ये आपण पाहिलं की कुठेतरी लाईन लेंथ रनअप विसरला गेलाय. गोलंदाज मिस्टर भौमिक. आणि पहिला चेंडू अजूनही टाकण्यामध्ये काही क्षण विलंब इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. मात्र पहिल्या चेंडूची इथे मात्र पूर्णतः वाट पाहताना आपले प्रेक्षक राजा. पहिला चेंडू अल्टी पलटीचा रिव्हर्स फटका इथे मात्र खेळण्याचा मनसुबा मनामध्ये घेऊन उतरला गेलाय फलंदाज. मात्र त्याचा मनसुबा इथे मात्र वफळ करण्यात आलाय. त्यानंतर आपण पाहिलं लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त धावेने संघाच्या धावफलकाचा श्री गणेश इथे मात्र केला जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र 17 चेंडू आणि 25 धावा. प्रत्येक चेंडूच्या मागे समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चतुराई दाखवली. चेंडूचा पेस थोडा इथे मात्र कमी करण्यात आला. त्यानंतर चेंडू बॅटवर हलक्या स्वरूपात आदळला गेला.
त्यानंतर मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी फलंदाजाला आपण पाहिलं, गोलंदाजाला पाहिलं की गोलंदाज अग्रेसर झाला, पण गोलंदाज थोडा राम इथे मात्र राहताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. 2 चेंडूच्या मागे आपण पाहतोय धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते. म्हणजेच आता विजयासाठी आवश्यकता 16 चेंडू आणि 24 धावा. 16 चेंडू 24 आणि अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळते. लॉंग लेग रिजनला ज्यावेळेस फटका रचायचा होता, मात्र त्यापासून कुठेतरी दूर राहिलाय, वंचित राहिलाय. त्यानंतर आपण पाहिलं की अप्रतिम चेंडू आदळला गेला आणि निर्धाव स्वरूपात हा चेंडू इथे मात्र टाकण्यात येतोय. यावेळेस बॅटीची कड पुन्हा एकदा लागली आहे. आपण पाहिलं पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव इथे मात्र पूर्ण होईल आणि 1 धावेने धावसंख्या आता मात्र 4 चेंडू अखेरीस 3 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. संत गतीनेच म्हणजे कासवाच्या रणगतीने इथे मात्र सामना आपण पुढे जाताना पाहायला मिळतोय. मात्र आपण पाहिलं की 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता होती आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करताना अप्रतिम अशी गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते मिस्टर भौमिक यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका जसलाय सुपर, यावेळेस शॉट इथे मात्र मारला गेलाय, चेंडूला पोहोचवतोय लॉंग ऑफ रिझन डोक्यावरून सीमा पार षटकार 6. नडीजी अप्रतिम फटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळाली. आपण पाहिलं की गोलंदाज हावी होता, मात्र 1 चेंडू षटकार आल्यानंतर सामन्याचं इक्वेशन लगेच चेंज होताना पाहायला मिळालं. या 6 धावांची संघाची धावसंख्या पाहतोय आपण 9 या आकड्यावर. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 17 धावा. 12 मध्ये 17 असा समीकरण इथं मात्र पुढे येताना पाहायला मिळतोय. चला जे होऊन जाऊन द्या. चला धन्यवाद डीजे. आता आपण पाहतोय नवीन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. गोलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे मयूर. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या मेगा स्क्रीनवर राईट हॅम ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. आता मात्र 12 मध्ये 17 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहिलं की लॉफ्ट असा चेंडू खेळला, त्यानंतर मात्र अलाउन दी कार्पेट चेंडू रोल झाला. त्यानंतर पाहिलं की एकच धाव ही सहजरित्या पूर्ण होताना आपण पाहतोय. या 1 धावनिशी आता मात्र 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 16 धावा. कुठला संघ सामना जिंकेल यामध्ये आता 11 धावाचा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 11 चेंडूचं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दरम्यान आपण पाहतोय कुंदन अरविंदजी संखे यांचं आगमन झालंय. यस कुंदनजी, आमच्यापर्यंत तुमचा हात पोचवायचा आहे. यस बंटी, आपण उपस्थित झालात. ज्यावेळेस झेल घेण्याची संधी होती, मात्र संदीप पासून यावेळेस चुकलेला आहे क्षेत्ररक्षक. आणि एक जीवनदान, ज्याच्या वेळेस जीवनदान हा फलंदाजाला मिळतो त्या वेळेस आपण पाहतो की कुठेतरी फलंदाजी करणारा संघ हा वरचढ ठरताना पाहायला मिळतोय. निश्चित पाहिलं की सर्वेश संखे यांचा सामना बघण्यासाठी वंजारी संघाकडून परनाई गावातून कित्येक चाहते त्यांचे इथे मात्र कुंभोलीच्या मैदानावर दाखल झालेत. आपण पाहतोय की स्वरूप सुद्धा इथे दाखल झालाय. स्वरूप, आपण सुद्धा आपलं हात इथे मात्र दाखवायचा आहे. त्यानंतर आपण पाहिलं बंटी इथे दाखल झालाय, दीपेश दाखल झालाय. अप्रतिम कार्य इथे प्रेम इथे मात्र आपल्या समाजावर दाखवताना पाहायला मिळत आहेत.
दोस्ती दिनातील राजा माणूस शुभोजी संख्ये आपण सुद्धा उपस्थित असतील तर आपण आपला हात इथे मात्र आमच्यापर्यंत दाखवायचा. यावेळेस रनआउटची सुवर्ण संधी, मात्र संधीचं झालं सोनं आणि धावाच्या स्वरूपात हा एक लागतोय मोठा झटका. डगआउट दिशेने इथे मात्र जाताना पाहिला होतो मिळतोय फलंदाज मिस्टर समीर. धन्यवाद. तसंच आमच्यामध्ये साहिलजी, संजयजी वडे आणि टिंकूजी हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचा सुद्धा आम्ही शब्दसुमराने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि टिंकू यांचा टुर्नामेंट आपल्या भेटीला येतोय येत्या नोव्हेंबर मध्ये आलेवाडीचा मैदान असेल. 50,000 त्यानंतर आपण 25 आणि 15 असं पारितोषिक तिथे मात्र दिलं जाईल. येत्या नोव्हेंबर महिना आणि नोव्हेंबर महिन्याची स्टार्टिंगच इथे मात्र आपण एक मोठ्या टुर्नामेंटने इथे मात्र पाहणार आहोत. यावेळेस पुढचा चेंडू आपण पाहतोय मिस्टर मयूर यांना. यावेळेस चांगला फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, एफर्टला 100पैकी 100 गुण इथे मात्र दिले जातील. मात्र 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या सरसावते आणि आता पुढे जाऊन लगावली जाते 17. आता मात्र 9 धावांची आवश्यकता. म्हणजेच आतापर्यंत 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. कुठला संघ विजयी होईल? निश्चितच रोमहर्षित सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. विठ्ठल रखुमाई चषक 2026च्या माध्यमातून. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझनला हिट केलं गेलं. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. आपण पाहिलं की क्षेत्ररक्षक थोडा मात्र शांत पवित्र पाहायला मिळाला. त्या मात्र आता मात्र 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. चला जे एक सुमधुर संगीत तुमच्या दिशेने सुद्धा होऊन जाऊन द्या. आपण आता पाहतोय तपेश यांना 6 चेंडू 7 धावा रिक्वायर्ड आहेत. यावेळेस एक मोठी हिट फक्त अपेक्षित असेल. मात्र तपेश आजच्या दिवसामध्ये अप्रतिम गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने फक्त चेंडू यावेळेस दिशा दाखवली गेली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल, थ्रो करेल तोपर्यंत आपण पाहिलं की रनआउटच्या स्वरूपात एक मोठा झटका इथे मात्र लागताना पाहायला मिळतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावा. चला डीजे. 5 चेंडू 6 धावा. चला फलंदाज लगेचच आपण यायचंय. आपण पाहतोय कोळी समाज खेळण्यासाठी सज्ज झालाय आणि कोळी समाजाचा यावेळेस आत्मविश्वास वाढवण्याकरिता आमचा डीजे वादक डीजे हर्ष यांच्याकडून कोळी गीतची मेजवानी इथे मात्र दिली गेली आहे. आता मात्र 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 6 कुठला संघ विजयी होईल? 5 चेंडूचं भविष्य इथे मात्र ठरवणार. यावेळेस पहिला चेंडू उडवला गेलाय आणि कोळी बॉईज दांडी संघ यावेळेस सामना जिंकतोय. व्हॉट अ प्ले, व्हॉट अ खेळ, काय क्रिकेट किती मात्र खेळला गेलाय.